दोन बेस कॅन्डल असेल, किती पण बेस कॅन्डल असू शकतात मध्ये, राईट. दोन या रॅली आणि ड्रॉप मध्ये किती पण बेस कॅन्डल अशा पद्धतीने. आणि सप्लाय झोन आहे तर खालची काय होणार, एंट्री, आणि वरचा काय होणार, स्टॉप लॉस अशा पद्धतीने. आणि ज्यावेळेस प्राइस अशा पद्धतीने वरती जाईल, आणखी खाली पडण्याचे चान्सेस इथे वाढतात. झोन मध्ये जात आहे, टच केला हे आहे आणि आपल्या डायरेक्शननी खाली पडायला लागला. राईट. आय होप तुम्हाला आता हे समजलेलं असेल. तुम्ही खाली टार्गेट बुक करू शकता. जय श्री स्वामी समर्थ मित्रांनो. मित्रांनो, तुम्ही या व्हिडिओपर्यंत पोहोचणे किंवा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचणे हा एक को इन्सिडेंट नाही आहे. तर तुम्ही नक्कीच यूट्यूबवरती हे शोधत आहे की तुमची ट्रेडिंग कशी सुधारायची आहे, आणि तुमच्या समोर एक परफेक्ट असा व्हिडिओ आलेला आहे. फक्त तुम्हाला थोडी मेहनत करावी लागेल की व्हिडिओला पूर्ण बघावं लागेल, आणि कॉमेंट तुम्ही नंतर करा चार्टवर अप्लाय करून. राईट. सुंदर असा कॉन्सेप्ट मी तुमच्यासमोर घेऊन आलेला आहे. त्याचं नाव आहे रॅली बेस्ड ड्रॉप. आपल्या स्कॅल्पिंग सिरीज मध्ये हा थर्ड व्हिडिओ आहे. कसं काम करतो, काय करतो हे रॅली बेस्ड ड्रॉप काय आहे. इवन निफ्टी ऑप्शन वरती आपली सिरीज सुरू आहे. ठीक आहे. पण तुम्ही हा सगळीकडे फॉरेक्स मध्ये, गोल्ड मध्ये किंवा एमसीएक्स मध्ये कुठे पण हा कॉन्सेप्ट इक्विटी मध्ये अप्लाय करू शकता. जे मी सांगतो तेवढं तुम्ही इथे लक्षात ठेवा. आणि काय डिस्कस करणार आजच्या व्हिडिओमध्ये आपण, व्हॉट इज रॅली बेस्ड ड्रॉप, राईट. हे रॅली बेस्ड ड्रॉप काय असतं, याचं मेकॅनिझम काय असतं, कसं चार्टवरती आयडेंटिफाय करायचं, नंतर एंट्री आणि एसएल कसं मार्क करायचं, ऑप्शन मध्ये आपण याची कशी एंट्री घ्यायची. तुम्ही बँक निफ्टी ऑप्शन मध्ये पण करू शकता, इवन निफ्टी ऑप्शन मध्ये पण करू शकता. आणि स्कॅल्पिंगचे मी काही रूल लिहून देणार आहे की या हे कसं दिसतं चार्टवरती, कुठल्या टाइम फ्रेम मध्ये यूज करायचं आणि काय करायचं. सो सगळं काही तुम्ही सविस्तर बघा. जर ट्रेडिंग जर तुम्हाला सुधारायची असेल तर व्हिडिओवरती 10 मिनिट तुम्हाला द्यावेच लागेल. तर आपण काय बोललेलो आहे, काय कॉन्सेप्ट शिकणार आहे आपण आज, रॅली बेस आणि ड्रॉप. तीन कॅन्डलचं अरेंजमेंट आहे. या कॅन्डल असतात रॅली बेस ड्रॉप. यावरती मी व्हिडिओ बनवलेला आहे, काय असतं रॅली बेस ड्रॉप. व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये लिंक मिळेल. इथे पण मी समजून सांगतो की हे रॅली बेस ड्रॉप काय आहे. आधी इंडिव्हिज्युअल कॅन्डल रॅली बेस ड्रॉपला आपण इथे समजून घेऊया. रॅली म्हणजे अशी कॅन्डल असते ज्याची बॉडी मोठी असते वीक पेक्षा. लोअर वीक असेल तर लोअर वीक सोबत कम्पेअर करा, अप्पर वीक लोअर वीक असेल तर दोन्ही लोअर वीक अप्पर वीक सोबत कम्पेअर करा, आणि बॉडी मोठी असेल आणि ती जर ग्रीन असेल तर ही रॅली होणार, याला आपण रॅली म्हणणार. ड्रॉप मध्ये काय होतं, प्राइस पडते, तर यामध्ये बॉडी मोठी असायला हवी. हे रॅली सारखा एक रूल सेम आहे, बॉडी मोठी असायला हवी, बट वीक हे छोटे असायला हवे. ठीक आहे. बट कलर हा रेड असणार मित्रांनो, एवढे लक्षात ठेवा. ड्रॉप मध्ये आपल्याला सेलर्सची डॉमिनन्सी मिळते, रॅलीमध्ये आपल्याला बायर्सची डॉमिनन्सी मिळते. आणि बेस कॅन्डल म्हणजे अशी कॅन्डल ज्याची बॉडी छोटी, वीक मोठे, राईट. यामध्ये कलर मॅटर नाही करत. आणि हीच कॅन्डल असते ज्यामध्ये आपल्याला लिक्विडिटी मिळते. आणि याचा लिक्विडिटी कशा पद्धतीने यूज करायची आणि कशी एक ऑप्शन मध्ये सुंदर एंट्री आपल्याला इथे मिळणार आहे, ते सगळं काही इथे आपण डिस्कस करणार आहे. राईट. सो रॅली बेस ड्रॉप आपण समजलो. आता याला कसं अरेंज करायचं आहे, रॅली आधी, बेस आधी, नंतर आणि लास्ट मध्ये ड्रॉप. तर हे बघा, रॅली आहे, मध्ये बेस आहे. बेस कॅन्डल ऑलवेज मिडल मध्ये असतं, लक्षात ठेवा. आणि लास्ट मध्ये काय आहे, ड्रॉप आहे. अशा पद्धतीने हे रॅली बेस ड्रॉप स्ट्रक्चर क्रिएट झालेलं आहे. राईट. याचं एक्झाम्पल बघूया आणि नंतर मेकॅनिझम बघूया. तर आता हे रॅली बेस्ड ड्रॉप स्ट्रक्चर कसं क्रिएट होतं, आधी मेकॅनिझम बघून घेऊया. तुम्हाला आधी नंतर मी चार्टवरती घेऊन जातो आणि सगळं एक्सप्लेन करतो, इवन रूल्स पण लिहून देतो. तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा. इवन टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये असेल. टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या. सोबतच तुम्ही व्हिडिओला लाईक पण करा. ठीक आहे. चला, आता हे रॅली बेस्ड ड्रॉप कसं क्रिएट झालेलं असेल हे समजणं, मेकॅनिझम समजणं गरजेचं आहे. त्यावेळेस तुम्ही चार्टवरती याला स्मूथली आयडेंटिफाय करू शकणार. सो रॅली आधी, हे काय आहे, रॅली या कॅन्डलला कसं क्रिएट झालं असेल ते मी एक्सप्लेन करतो. लिक्विडिटी कुठे असेल ते मी एक्सप्लेन करतो. आधी काय क्रिएट झालेली आहे, रॅली कॅन्डल म्हणजे बायसनी काय केलं, प्राइस वरती घेऊन गेलेली आहे. प्राइस कुठे गेलेली आहे, वरती. नंतर काय झालं, बायस इथे इथे वॉर होत आहे हे, नंतर इथे काय झालं असणार, बायस प्राइस वरती घेऊन जायला प्रयत्न करत आहे, सेलर्स खाली घेऊन यायला प्रयत्न करत आहे. बायस वरती, सेलर्स खाली, पण दोघांचा पण फोर्स लागत नाही आहे. यानंतर काय क्रिएट झालं, ड्रॉप. म्हणजे आपल्याला समजतं की इथे सेलर्सनी प्राइस पाडलेली आहे. राईट. तो इथे काय केलं असणार, सेलर्सनी आपले ऑर्डर्स टाकलेले असणार. ज्यावेळेस सेलर्सला समजलं की प्राइस वरती बाहेर जाऊ देत नाहीये, सेलर्सने काय केलं,
काही सेलिंग ऑर्डर्स इथे टाकले. जसे सेलिंग ऑर्डर्स इथे टाकले जातात, प्राइस खाली पडते आणि ड्रॉप क्रिएट होते, म्हणजे सेलर्सची डॉमिनन्सी इथे आपल्याला मिळून जाते. सो अशा पद्धतीने इथे काय क्रिएट झालं आहे, रॅली बेस्ड ड्रॉप. इथे जे वॉर झाली होती, इथे मी वॉर कॅन्डल म्हणजे लिक्विडिटी कॅन्डल म्हणजेच आपली बेस कॅन्डल ड्रॉ करतो. कुठला पण कलर असतो बेस कॅन्डलचा, अशा पद्धतीने. आता ज्यावेळेस हे 20 लाख ऑर्डर्स इथे टाकले होते मित्रांनो, ते सगळे कंझ्युम नाही होत. या बेस एरियामध्ये ते असतात. लक्षात घ्या, या बेस एरियामध्ये ते असतात. तर मग आपण काय करतो, या बेस एरियाला ऑलवेज कधी पण लक्षात ठेवा की चार्ट हा मूव्ह होतं. चार्ट मूव्ह करण्याकरता इंधन असतं लिक्विडिटी. म्हणजे यातले पेंडिंग ऑर्डर इथे आहे, म्हणजे काय आहे, लिक्विडिटी इथे पडलेली आहे. कुठे, बेस कॅन्डलमध्ये. सो हे लिक्विडिटी घेण्याकरता प्राइस कधी ना कधी अशा पद्धतीने वरती येणार. राईट, कधी येतं काय येतं ते सगळं डिस्कस करूया. आणि ते आणखी खाली पडणार अशा पद्धतीने. सो हा मूव आपल्याला कॅप्चर करायचा आहे. पुलबॅक मूव म्हणतात याला, किंवा रिट्रेसमेंट म्हणतात, किंवा रिटेस्ट म्हणतात. ब्रेकआउट नाही आहे, म्हणजे वेटिंग करून एंट्री घ्यावी लागते. चार्टवरती सुंदरपणे एंट्री मिळतं आपल्याला इथे. जे मी सांगणार, आधी लिहून देणार, शेवट रूल्स ते लिहून घ्यायचे. ठीक आहे. सो आपण काय करणार, मग आपल्याला माहित झालं की ही प्राइस वरती जाऊन खाली पडणार, तर या बेस कॅन्डलला काय करतो आपण, झोन मध्ये टाकतो. कशा पद्धतीने, एक सप्लाय झोन, सप्लाय स्ट्रक्चर आहे ना रॅली बेस ड्रॉप, तर अशा पद्धतीने सप्लाय झोन मार्क करतो. पूर्ण बेस कॅन्डलला, एक बेस कॅन्डल असेल तर एक बेस कॅन्डल, दोन बेस कॅन्डल असेल, किती पण बेस कॅन्डल असू शकतात मध्ये. राईट, दोन या रॅली आणि ड्रॉप मध्ये किती पण बेस कॅन्डल अशा पद्धतीने. आणि सप्लाय झोन आहे तर खालची काय होणार, एंट्री, आणि वरचा काय होणार, स्टॉप लॉस, अशा पद्धतीने. आणि ज्यावेळेस प्राइस अशा पद्धतीने वरती जाईल, आणखी खाली पडण्याचे चान्सेस इथे वाढतात. राईट, चांगली अॅक्युरेसी मिळते मित्रांनो. फक्त कंडिशन काय आहे ते लक्षात ठेवायचे आहे, ते लिहून घेऊन जायची आहे. आणि तुम्हाला जर काही समजत नसेल रॅली बेस्ड ड्रॉप, तर यांची सगळी सिरीज ना मी डिस्क्रिप्शन मध्ये टाकलेली आहे. तुम्ही व्हिडिओ बघा, नक्कीच आवडणार तुम्हाला. अप्लाय करा आणि नंतर येऊन कॉमेंट करा. ठीक आहे. सो आता आपण चार्ट वरती जाऊ आणि नंतर मी रूल्स लिहून देतो इथे. सो इथे काय झालेलं आहे, प्राइस वरती गेली आणि खाली पडली, अशा पद्धतीने आपल्याला इथे हा ट्रेड मिळतो. आय होप तुम्हाला समजलेलं असेल. तर काही एक्झाम्पल बघून घेऊया रॅली बेस ड्रॉपचे. हे बघा, रॅली, बेस, बेस, बेस आणि ड्रॉप, तीन बेसेस आहे. काही प्रॉब्लेम नाही, तीन बेसेस पण असू शकतात. ठीक आहे. त्याच पद्धतीने इथे रॅली, बेस, बेस, बेस आणि ड्रॉप, सुंदर अशी प्राइस खाली पडलेली आहे. तो इथे कसा झोन मार्क मार्क करणार, हे तीन पण बेस आपण झोन मध्ये टाकणार, आणि प्राइस अशा पद्धतीने वरती गेली की खाली पडण्याचे चान्सेस वाढून जाते. आता आपण जाऊया चार्ट वरती, आणि चार्ट वरती याला शोधूया, आणि नंतर मी रूल्स लिहून देतो. बघा इथे, थांबा झूम करतो. इथे बघा काय क्रिएट झालेली आहे, रॅली, बेस, बेस, बेस आणि ड्रॉप. राईट, सप्लाय, म्हणजे इथनं इथनं प्राइस पाडलेली आहे. या इथे लिक्विडिटी आहे. कुठे लिक्विडिटी आहे, या तीन बेसेसमध्ये कुठे ना कुठे या रेंजमध्ये आहे. म्हणून आपण झोन मार्किंग करतो. एक्झॅक्ट प्राइस आपल्याला समजणार नाही. राईट, सो इथे आपण अशी झोन मार्किंग करतो. बघा, टच केला झोनला आणि पडला. राईट. तर आता यामध्ये रूल्स काय लक्षात ठेवायचे ते इम्पॉर्टंट आहे. नंतर मी चार्टवरती सगळं तुम्हाला सांगतो. बघा, नीड टू आयडेंटिफाय द मोमेंटम मार्केट. मोमेंटम मार्केट आणि स्लो मार्केट तुम्हाला आयडेंटिफाय करता आलं पाहिजे. यावरती पण मी व्हिडिओ बनवलेला आहे. व्हिडिओची प्लेलिस्ट पण बनवलेली आहे, किंवा व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन तुम्ही बघून घ्या. स्कॅल्पिंग सिरीजवर आपण प्लेलिस्ट बनवली आहे. मोमेंटम मार्केट म्हणजे अशा पद्धतीने स्पीडनी वरती जाणार मार्केट. त्यामध्ये आपण 1 मिनिट टाइम फ्रेम हा यूज करतो कधी पण. राईट, 1 मिनिट टाइम फ्रेम. आणि स्लो मार्केट म्हणजे काय, अशा पद्धतीने पडणारं मार्केट. राईट. तर यामध्ये आपण 3 मिनिट किंवा 5 मिनिट टाइम फ्रेमचा यूज करतो, इतकं लक्षात ठेवा. ठीक आहे. आता जे या हे आपल्याला कुठं आयडेंटिफाय करायचं, डायरेक्शन काय असलं पाहिजे स्क्रिप्टचं, म्हणजे निफ्टीचं खाली येणारं असलं पाहिजे. सप्लाय स्ट्रक्चर आहे ना, डिमांडवरती व्हिडिओ झालेला आहे मित्रांनो, 2 व्हिडिओ, त्याची पण लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे. राईट, अशा पद्धतीने खाली येणारं मार्केट पाहिजे. अशी जागा शोधायची आहे. कशी जागा शोधायची मी चार्टवरती सांगतो. ठीक आहे. आणि लास्ट कॅन्डल जी आहे, हा रूल मी नंतर लिहून देतो तुम्हाला. ठीक आहे, हा नंतर समजतो, हेवी होणार. बघा आता, या इथे बघा, इथे इथे कशी जागा रेडी झालेली आहे, स्लो मोमेंट. राईट, स्लो मोमेंट रेडी झालेला आहे. राईट. आधी हे म्हणजे तुम्हाला नंतर हे समजणार नाही, तुम्हाला आधी वरतून बघावं लागणार. इथे बघा, इथे प्राइस पडली, नंतर इथे आली, नंतर इथे आली, स्लो झालं. आता हे स्लो झाल्यानंतर तुम्हाला दिसतं की रॅली बेस ड्रॉप क्रिएट झालेला आहे. राईट. तर तुम्ही कशा पद्धतीने इथे मार्क करणार, राईट, असा
असं दिसणार तुम्हाला इथे, की इथनं स्लो 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 प्राइस खाली आलेली आहे. आता एक रॅली बेस्ड ड्रॉप क्रिएट झालेला आहे इथे. तुम्ही काय करणार, झोन मार्किंग करणार. आपण झोन मार्किंग करूया रॅली बेस्ड ड्रॉपला. अशा पद्धतीने तुम्ही बेस कॅन्डलला काय झोनमध्ये टाकणार आणि आपण सप्लाय झोन मार्क केला, राईट. नंतर काय खालची लाईन काय असणार आपला, स्टॉप लॉस, आणि वरची लाईन एंट्री. निफ्टी ऑप्शनमध्ये कशी एंट्री घ्यायची ते सांगतो. इथे टच झाली प्राइस की तुम्ही मॅन्युअल ऑर्डर प्लेस करू शकता. ठीक आहे, मार्केट ऑर्डर इथे प्लेस करू शकता ऑप्शनमध्ये. तुम्हाला जो पण ऑप्शन, त्यावर त्या मोडवरती मी जात नाही, कुठला प्रीमियम घ्यायचा, ओटीएम आयटीएम घ्यायचं, काय घ्यायचं, राईट. इतकं लक्षात ठेवा. सो इथे लिक्विडिटी आहे, बरोबर. चला आता बघूया. हा बघा, झोनमध्ये गेला, झोनमध्ये जात आहे, टच केला आहे आणि आपल्या डायरेक्शननी खाली पडायला लागला, राईट. आय होप तुम्हाला आता हे समजलेलं असेल. तुम्ही खाली टार्गेट बुक करू शकता. तर छोटे छोटे ट्रेड्स करा, काही प्रॉब्लेम नाही. बट यामध्ये एक कंडिशन तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. ती कंडिशन म्हणजे काय, मी इथे लिहिलेली आहे. जी लास्ट कॅन्डल असते ना, ड्रॉप कॅन्डल, जी लास्ट कॅन्डल असते ना, ड्रॉप कॅन्डल, ती नीट अँड क्लीन असायला हवी, राईट. कशी नीट अँड क्लीन, इथे बघा किती सुंदर अशी ड्रॉप कॅन्डल आलेली आहे. इथे सुंदर अशी ड्रॉप कॅन्डल आलेली आहे, बरोबर. इथे पण सुंदर अशी ड्रॉप कॅन्डल आलेली असते, राईट. इथे बघा, ही सुंदर नाहीये, ही सुंदर नाहीये ड्रॉप कॅन्डल, बरोबर. इथे स्ट्रक्चरही नाहीये आपलं रॅली बेस्ड ड्रॉप. पूर्ण स्ट्रक्चरची व्हिडिओ बघा मित्रांनो, खूप चांगला कॉन्सेप्ट आहे. जर तुम्ही थोडासा टाइम देऊन बघितलं आणि चार्टवरती अप्लाय केले आणि मार्केटमध्ये बरोबर क्रिएशन्स पर्यंत जर तुम्ही उभे राहिले ना, तुम्हाला अल्टिमेट रिझल्ट इथे मिळणार. ठीक आहे. सो तुम्ही थोडीशी यावर मेहनत घ्यायला हवी. ठीक आहे. नंतर इथे पण क्रिएट झालेला आहे रॅली बेस ड्रॉप, राईट. तुम्ही बघू शकता इथे. बट इथे प्राइस नाही आली, सोडून द्या आता इथे, राईट. नंतर ह्या इथे क्रिएट झालेला आहे, इथे नीट अँड क्लीन क्रिएट झालेला आहे. खालच्या डायरेक्शनने चाललेली आहे प्राइस. रॅली बेस बेस आणि ड्रॉप, इथे बघा हे क्रिएट झालेलं आहे, आली आणि खाली पडली. आता इकडे नाही मिळणार तुम्हाला रॅली बेस ड्रॉप, कारण की वरती जात आहे ना, ड्रॉप बेस रॅली आणि रॅली बेस रॅली, ज्यावर आपण व्हिडिओ क्रिएट केलेले आहे ते सगळे इथे तुम्हाला मिळणार, राईट. इथे बघा स्लो झालेलं आहे मार्केट. हे बघा, इथे बघा रॅली बेस 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 आणि ड्रॉप. इथे बघा ड्रॉप, सॉरी हे ड्रॉप बेस आहे. ठीक आहे. आता इथे फास्ट झालेला आहे. इथे 1 मिनिटचा चार्ट तुम्ही यूज करणार. आता या मार्केटमध्ये तुम्ही काही करू नाही शकत. हे पण तुम्हाला लक्षात ठेवायला हवं की या मार्केटमध्ये तुम्ही काही करू नाही शकत. पडणारं मार्केट, राईट, स्लो मार्केट असायला हवं. सगळं मी जे सांगितलंय व्हिडिओला रिपीट रिपीट करून बघा, तुम्हाला समजेल, राईट. हे बघा इथे पण क्रिएट झालेला आहे. इथे बघा स्लो मार्केट झालेला आहे, राईट. इथे जर तुम्ही बसले, इथं तुम्हाला दिसतं की खाली येत आहे, किंवा तुम्ही इथे सोडून द्या, इथे खाली येताना दिसते. इथे बघा रॅली बेस ड्रॉप क्रिएट झालेला आहे चांगला, राईट. ये इथे गेला आणि पडला. अशा पद्धतीने हे इथे इफेक्टिव्हली काम करतात. पण स्लो मार्केट, फास्ट मार्केट हे तुम्हाला समजायला हवं. बँक निफ्टी पण सेम तुम्ही अप्लाय करू शकता. फास्ट मार्केट असेल तर 1 मिनिटाचा, किंवा वेटिंग करा मित्रांनो. वेटिंग हा चांगलं असतं, पेशन्स असणं गरजेचं आहे, राईट. व्हिडिओला लाईक करायचं विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका. पुढच्या व्हिडिओमध्ये लास्ट स्ट्रक्चर ड्रॉप बेस ड्रॉप डिस्कस करूया आणि नंतर डायरेक्शनवरती आपण स्ट्रॅटेजीज डिस्कस करूया. तुम्हाला काही डाऊट असेल तर कॉमेंट सेक्शनमध्ये एक्सप्लेन करा, लिहून ठेवा. सो आपण मी त्यावर बोलणार. एक डाऊट आलेला आहे, मोठा डाऊट आलेला होता, त्यामध्ये जे पण मेन्शन केलं आहे त्यावर आपण पुढे व्हिडिओ बनवणार आहे, राईट. सो आशा करतो व्हिडिओ आवडला असेल. थँक्यू एव्हरीवन फॉर वॉचिंग.